प्रपंचामध्ये आपण किती जरी एका ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी दुनिया में जो कुछ मजे है हारा गाज गमना होंगे, लेकिन अफसोस एक है एक दिन हमना होंगे. जगात काय सगळं होईल, आपण एका ठिकाणी येईल, पण एक दिवस असा उजाडणार आहे की त्या दिवशी आपणच याच्यात राहणार नाही, वेगळं होणार. वेगळं एक प्रसंग आहे. एका राजाने चांगला राजवाडा बांधला होता आणि तो राजवाडा बांधल्यानंतर जवळची माणसं चोरी करायची राजाची. काय सरकार, असा राजवाडा मागच्या 10 पिढीत कोणी बांधला नाही, पुढे 10 पिढी कोणी बांधणार नाही. मोठ्या लोकांजवळची असणारी माणसं असतात, ते स्तुती करणारे असतात. गंगा गए गंगादास, जमुना गए जमुनादास. आपला स्वार्थ करून घ्यायचा, तुम्ही मातीत जा, असा एक वर्ग असतो. आता त्याला एक म्हणतात चमचे म्हणतात. चमचे जवळ राहायचं, स्तुती करायची ना, आपला स्वार्थ उठून घ्यायचं, तुमचं खटक जाईल, असा वर्ग नेहमी अशा प्रकारचं स्तुती करायचं. राजाला आनंद वाटायचा. एखादा योगावर एक साधू महाराज जवळून चालले होते आणि राजाने आग्रह केला, महाराज नवीन राजवाडा बांधलाय, पाय लागू द्या याला, कारण स्पर्शामध्ये बदल आहे महाराज. अपवित्र स्पर्शामध्ये दोष निर्माण होतात आणि पवित्र स्पर्शामध्ये दोष नष्ट होतात. असा 2 प्रकारचा आपल्या भक्ती क्षेत्रातला, आपल्या धर्माच्या क्षेत्रातला प्रकार आहे. येऊ द्या, लागा, आमच्या राजवाड्याला पाय लागू द्या, पवित्र होईल. साधू महाराज आग्रह केल्यामुळे ते राजवाड्यामध्ये गेले. राजाने सगळं दाखवलं, हे असं ते तसं सगळं दाखवलं. दाखवल्यानंतर बैठकीत बसवल्यानंतर राजाने सहज विचारलं, महाराज राजवाडा बांधलाय, पण याच्यात ते दोष निस्पृहस्य तृणं जगत. साधू महाराजांना जगाची भेडबाड नसते, नाही भेडबाड. तुका म्हणे सानात हो. आमचे वैकुंठवासी गुरुनामगुरु सद्गुरु जोग महाराज यांना कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी दरबारात कीर्तन करण्याकरता बोलवलं होतं. जोग महाराज गेले, वीणा घेतला, भजन सुरू केलं. सगळी मंडळी समान अवस्थेमध्ये बसलेली होती. शाहू महाराज येऊन बसणार याचा करता गादी टाकली होती. शाहू महाराज आले, गादीवर बसणार. जोग महाराजांनी भजन थांबवलं. सांगितलं, शाहू, आमच्या वारकरी कीर्तन पद्धतीमध्ये सगळ्यांचा अधिकार एक आहे. गाते श्रोते असतील, श्रोत्यामध्ये श्रीमंत कधी गरीब नाही, ज्ञानी अज्ञानी नाही, श्रेष्ठ कनिष्ठ नाही, आणि तुम्ही जर गादीवर बसणार असाल तर मी कीर्तन करणार नाही. शाहू महाराजांनी गादी बाजूला काढली, सगळ्यात बसले. का? निस्पृहस्य तृणं जगत, नाही भेडबाड. साधूला विचारलं, महाराज के या राजवाड्यामध्ये काही दोष आढळले तुम्हाला? साधू महाराजांनी लागले सांगितले, 2 दोष आहेत. अरे बापरे, आतापर्यंत कोणी सांगितलं नाही. कोणते 2 दोष आहेत? राजा तो दूर करणार नाही रे, पण आहे. सांगा ना, माहित व्हायला काय बिघडले? पहिला दोष असा आहे, एक भविष्य काळ असा येणार आहे की त्या वर्षी हा तुझा राजवाडा पडणार आहे. राजवाडा पडणार आहे. जसं पूर्व काळामध्ये हुकुमशाहीमध्ये देशमुख, देशपांडे, पाटील हे गडीवर राहत होते. गडीवर आता राहिल्या का गड्या? गड्या गडगडल्या. एक दिवस असा उजाडणार आहे की त्या दिवशी राजवाडा पडणार आहे. आणि दुसरा दोष असा आहे की एक दिवस असा उजाडणार आहे की त्या दिवशी तुला या राजवाड्यातून कायमचं बाहेर काढणार आहे. कधी काढतात? राम बोलू भाई राम. निस्पृहस्य तृणं जगत सांगण्याचा माझा मुद्दाचा दोष आहे महाराज. आपण जडाबरोबर किती जरी एकरूप करण्याचा प्रयत्न केला ते जड आपल्याला एकरूप करून घेत नाही. ते जड आणि आपण चेतन ते चेतन आहोत. दोघांचं एकत्रीकरण करण्याकरता समानता लागते. जीवने पाषाण असता कल्पवरी, पाहता भीतरी कोरडा तो. दगड पाण्यामध्ये ठेवला आणि विरघळावा म्हणून 12 वर्ष वाट पाहिली, पण तो होईल का? शेवळ चढल दगड, तो दगड आणि पाणी ते विषातीय आणि सजातीय मात्र एकत्र होतात. दूध आणि पाणी एकत्र का होतात? आधा दूध आधा पाणी, ज्यादा करे तो बेमानी. जुनी म्हण आहे. अर्धा तो एकत्र करतात का? सारखे प्रेम आहे. आणि त्याचा परिणाम असा होतो, दुधाला जो भाव आहे तो पाण्याला सुद्धा भाव येतो.
दुधाचा भाव आता इकडे असं काय ते 30-40 रुपये लिटर, आणि त्याच्यात जर पाणी टाकलं तर त्या पाण्याची सुद्धा किंमत किती होते? 40 रुपये लिटर. का बरं? दुधाबरोबर एक झाला. तसं आपल्याला परमात्म्याबरोबर एकरूप व्हायचंय. ते कर्मयोगाने एकरूप होत आहेत, हठयोगाने एकरूप होत आहेत, ज्ञानयोगाने एकरूप होत आहेत, आणि भक्तियोगाने एकरूप होत आहेत. भगवद्गीता सांगते कर्मणैव हि संसिद्धिं आस्थिता जनकादयः. जनकाधिक राजे कर्माच्या द्वारे परमात्म्याशी एकरूप झाले. हठयोग, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी एकरूप होत आहे. त्या समाधीचे 2 प्रकार आहेत, सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी. आणि तिसरा प्रकार आहे ज्ञानयोग. तदेको वशिष्ठ शिव केवलोहम. संपूर्ण जगाचा बाद आणि शिल्लक राहिलेलं परमात्मा तत्व मी. तुझे खंडे तरी उरला तो अवघा हरी. आपणा पाहेरी न लगे ठाव दुंडावा. मी शिवस्वरूप आहे, परमात्मा रूप आहे. हे ज्ञानाच्या द्वारे एकरूप होत. आणि चौथा प्रकारे भगवान परमात्म्याच्या भक्तीच्या द्वारा भगवंताशी एकरूप होत आहे. आणि त्याच्या करता जडाबरोबर एकरूप होण्याचा प्रयत्न करू नये. कारण जीव कधी जडाला फेकून देईल किंवा जड कधी जीवाला फेकून देईल. आपल्याला कल्पना आहे, आपल्या देशामध्ये नोटाबंदीचा वट हुकूम आला होता वरूनच केंद्र सरकारमधून. आणि अशा वेळेला आम्ही एक बातमी वाचली, पुण्याला एका माणसाने 14 कोटी रुपये पोत्यात भरले आणि कचरा कोंडीत टाकून दिले. एकरूप झाला. अरे अंगलट येतील, आपल्याला काही कामाचे नाही, दिले फेकून. जड हे आपल्याशी एकरूप होऊ शकत नाही. मला मागे 1900 किल्लारीला भूकंप झाला, 93 ला भूकंप झाला. आणि झाल्यानंतर हजारो माणसं घर पडलं, मेली त्याच्या. पण ज्याने काही नवीन स्लॅबचं घर बांधलं होतं ते काही पडलं नव्हतं म्हणतात. आणि त्या घरामध्ये दिवसभर सावधानपणाने थांबायचे. रात्रीच्या वेळ मात्र घरात झोपत नव्हते. आपले खातर महल बनाया आप जाकर जंगल सोया. जड आपल्याशी एकरूप करून घेत नाही महाराज, वेगळं राहत. आता दुसरा विषय आहे, जीव आपल्याला एकरूप करून घेतो का? नाही करून घेत महाराज. नामदेव महाराजांचा अभंग, अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणूनी मानसी. म्हणून या ऋषिकेशी शरण झालो. 9 मास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेसी. 9 महिने वागवणारी आई सुद्धा बाजूला जाते. देहग्रहाची कामिनी ती तव राहिली भुवनी. मी तव जळत असे स्मशानी. अग्नी सवे एकला. जीव जीवाला एकरूप करून घेत नाही महाराज. एक छोटा प्रसंग आहे. आपल्या देशामध्ये एक भर्तृहरी नावाचा राजा होऊन गेला. अत्यंत सात्विक होता. त्याच्या राज्यात कुठलाही दुराचार नव्हता. जसं भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात, नमे सेनो जनपदे. माझ्या राज्यात एकही चोर नाही. काय राज्य असेल तसं भर्तृहरीच्या राज्यामध्ये सगळे जिकडे तिकडे समृद्धी होती. एक वाक्य संस्कृत मध्ये, राजा कालस्य कारणम. प्रजेला सुख मिळावं का दुःख मिळावं याचं कारणीभूत असणारा राजा असतो. त्याची सत्ता, त्याचं पुण्य प्रजेला मिळत असते. भर्तृहरी पुण्यवान, कोणाला उपद्रव नाही, कोणाशी वैर नाही, सगळ्यांना दीन दुबळ्यांना सहकार्य, असा जो भर्तृहरी आहे. त्या भर्तृहरीच्या राज्यामध्ये एकदा गोरक्षनाथ आले. आल्यानंतर पाहिलं जिकडे तिकडे आनंदी आनंद आहे. विचारलं, अहो राजा कोण आहे? म्हणे भर्तृहरी राजे. असं त्याचं पुण्य तुम्हाला सगळ्यांना आनंद देण्याकरता मिळतं. हे काम करून द्या, मला त्याला भेटायचं. निरोप पाठवला, राजा भेटायला येणार आहे. भाविकच होता. खूप मोठा सत्कार झाला. सत्कार झाल्यानंतर त्या गोरक्षनाथाने सांगितलं, हे बघ एक काम कर, एक फळ आण, त्याच्यावर मी मंत्र निक्षेपित करतो आणि तो ते फळ खाल्ल्यानंतर तू अमर बनशील. श्रद्धा होती. एक फळ आणलं. गोरक्षनाथाने आपला जो मंत्र आहे तो मंत्र संजीवनी मंत्र त्याच्यावर निक्षेपित केला आणि सांगितलं, फळ खा, अमर बनशील. श्रद्धा होती. गोरक्षनाथ निघून गेले. ते फळ त्याने एका कपाटामध्ये सुरक्षित ठेवलं होतं.
विचार करता 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 त्याचा विचार असा बदलला, माझं सगळं प्रेम राणीवर आहे. राणी अगोदर मला मी मागं राहायचं, याच्यापेक्षा मी अगोदर गेला तरी चालेल, राणी मागं राहील पाहिजे. राजाने ते फळ राणीला खाण्याकरता दिले. राणीची श्रद्धा होती, तिनं खावं की. दुर्दैव तिचं प्रेम एका परपुरुषावर होतं आणि त्याच विचाराने त्याने ते फळ त्या परपुरुषाला देऊन टाकलं. परपुरुष देखील विचार करू लागला, दुर्दैवानं त्याचं प्रेम एका होतं वेश्येवर. याच सिद्धांताने त्याने ते फळ त्या वेश्येला देऊन टाकलं. वेश्या विचार करू लागली, मी फळ खायचं ना अमर व्हायचं, फार झालं तर माझ्याकडनं पापच पिकणार आहे, काय चांगलं होणार आहे. याच्यापेक्षा आपल्या देशाचा राजा त्याने जर फळ खाल्लं तर किती चांगलं होणार आहे. म्हणून त्या वेश्येने ते फळ भरतृहरीला आणून दिलं. सांगितलं, राजे फळ आहे, तुम्ही अमर व्हा, खा. अलीकडचा काळ असता तर चौकशी आयोग नेमला असता. हे तुझ्याकडे आलं कसं? विषयानं तुझ्याकडे आलं कसं? सांगितलं, अमक्या अमक्या पुरुषानं मला दिले, त्याला बोलवलं. हे तुझ्याकडे फळ कसं आलं रे? खोटं बोलता येत नव्हतं. सांगितलं, मला राणीनं दिलं. आणि मग मात्र झटका बसला मला. अरे अरे अरे. तो भरतृहरी म्हणतो, याम चिंतयामि सततं महिसा विरक्ता स्वाप्यन्यवेश्य निजनं सजनोन्यशक्ता अस्मत् कृते परिपुष्य तुकाचिदन्या व्यक्तांच तंच इमांच मदनंच मंच. धिक्कार असो माझ्या जीवनाला. मी जी अंतःकरणात भावना धारण करून आहे ती फार चुकीची आहे. रात्रीतून राजवाडा सोडला आणि एकांतामध्ये तप करण्याकरता गेला. मला एवढं सांगायचं की जीव जीवाशी एक होत नाही. एक रूप होण्याकरता जगामध्ये एकच ठिकाण आहे. ज्याच्यापासून आपण दुरावलो तो परमात्मा, तो आपल्या एकरूप होऊ शकतो. तुका म्हणे कैसे कीव जीव निराळा जीवो ब्रह्मैव नापरा. अनादी कालापासून आपण त्याच्यापासून बाजूला झालो, सुख दुःखाचे फटके भोगत आलो, अनेक जन्म मरणाच्या दुःखामध्ये गर्तेत पडत आलो. पण एक प्रयत्न मनुष्य जन्मामध्ये केल्यानंतर आपण परत जाग्यावर जाऊ शकतो. बाजूला झालं की फजिती सुरू झाली, वेगळा झाला की फजिती सुरू झाली. उदाहरणार्थ समुद्र किती मोठा व्यापक आहे. समुद्राला पौर्णिमेला भरती येते आणि समुद्राच्या काठी खाड्या असतात. खाड्या, त्या खाड्यामध्ये समुद्र प्रवेश करतो आणि ओहोटी लागते. पुन्हा फक्त समुद्र बाहेर पडत नाही एका गोष्टीला. कोणत्या? इथे कोणी शिंदे आडनावाचे असतील ते त्यांना विचारा, त्यांचं देवत काय आहे. समुद्र मर्यादेचा वेल, तो वेल समुद्राच्या काठीच उगवतो, दुसरीकडे येत नाही. आणि त्या वेलामध्ये अशी ताकद आहे, पौर्णिमेला समुद्र किती जरी वाढला तरी त्या वेलाला उलांडत नाही, म्हणून त्याला समुद्र मर्यादेचं वेल म्हणतात. मर्यादा असते कोणी शिंदे कोण तुम्हीच आहेत का? तेव्हा विचार बऱ्याच ठिकाणी जर विचारलं तुमचं देव काय, मरुत काचा वेल म्हणतात. काय माती माहित नाही त्यांना. मरुत का काय मर्यादेचं वेल म्हणतात. समुद्र मर्यादेचा वेल असू द्या. तेव्हा समुद्र बाहेर पडतो आणि त्या खाडीमध्ये अडकतो. समुद्र ओसरला जातो आणि काही काळानंतर उन्हामुळे आणि हवेमुळे त्याचं बनतो मीठ. आता तो समुद्र अडकला कशात? खाडीमध्ये. आणि अडकलेल्या समुद्राच्या पूर्वीच्या काळात वाहण्याकरता गाढव असायची. आता गाडी आहे. पहिल्यांदा धिंड निघाली कोणाची? उत्तर. गाढवाहून धिंड निघाली कोणाची निघाली? समुद्राची. का बरं? बाजूला पडला ना म्हणून त्याची धिंड निघाली. बरं निघूल्या. एखाद्या दुकानदाराने त्याला विकत घेतलं आणि खोक्यात टाकला. कोण? समुद्र. समुद्रच ना. मीठ म्हणजे कोण आहे? समुद्रच. खोक्यात टाकला. टाकल्यानंतर एखादं गिऱ्हाईक आलं आणि त्या गिऱ्हाईकाने मागितलं, वजन केलं. कोणाचं?
समुद्राचं वजन करता येतं का? वजन केलं. गिरायकाने घरी घेऊन गेला आणि स्वयंपाक घरात गाडग्यामध्ये टाकलं. कोणाला? समुद्र गाडग्यात बसतो, गाडग्यात टाकलं. बरं टाकू द्या. भाजी करत असताना भाजी टाकला आणि शिजवला. कोण? समुद्र. शिजवलेला समुद्र ताटात वाढला, चावून खाल्ला. कोण? समुद्र. पुढचं नाही सांगत आता. अहो, मर्यादेत आला नंतर फजिती सुरू झाली. तसं तुम्ही आम्ही परमात्म्यापासून बाजूला निघालो, फजिती सुरू झाली. किती वेळा जन्माया किती जन्म झाला फिरा गणित नाही दिला तारा. फजिती सुरू झाली. आता ही फजिती दूर करायची असेल, जर मिठाची फजिती दूर करायची असेल तर मिठाला एकच करावं, समुद्रामध्ये मिसळावं लागेल. समुद्रामध्ये मिसळलं मीठ की पुन्हा फजिती बंद. तसं आपण सुद्धा परमात्मा स्वरूपामध्ये एकरूप झालं पाहिजे आणि झाल्यानंतरच खरी आपली फजिती बंद होते. याच्याकरता वेद शास्त्र आणि संत यांच्या सहवासातून आपण एक कसं व्हायचं, काला एकत्रीकरण कसं व्हायचं याच्याकरता मार्गदर्शन मिळतं. आणि मार्गदर्शन मिळत असताना भगवान परमात्म्याला आपण शरण गेलं पाहिजे, परमात्म्याशी एकरूप झालं पाहिजे. त्याच्याकरता भक्तीच्या क्षेत्रामध्ये 3 अवस्था आहेत. 3. एक पहिली अवस्था आणि व्यवस्था. शरीराकरता असते ती व्यवस्था. कपड्याचा मंडप टाकलाय, हा जर टाकला नसता तर आपण बसू शकलो असतो का? व्यवस्था. गरम होऊ लागलाय, पंखा लावलाय, व्यवस्था. सर्वांना ऐकू यावं, स्पीकर जोडलाय, व्यवस्था. व्यवस्था वेगळी. व्यवस्था बाहेर असते आणि अवस्था आत असते. या अवस्थेचे ब्रह्मज्ञानातल्या अवस्थेचे 7 प्रकार आहेत. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्यगम असे 7 अवस्था आहेत. तसं भक्तीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा 3 अवस्था आहेत. पूर्व राग, मिलन राग